नमस्कार. मिशन लसीकरण ह्या चर्चासत्राच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तडफदार आरोग्यमंत्री आदरणीय श्री राजेश टोपे आपल्यासमोर आहेत. आदरणीय टोपे साहेब, नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या वेळेस CCC, बाकीच्या वैद्यकीय सेवा, जम्बो ह्या सर्व ज्या सुविधा केलेल्या होत्या त्यातल्या काही काही आपण काळाप्रमाणे बंद केलेल्या होत्या. आता पुन्हा त्या सर्व सुरू होण्याची आवश्यकता वाटते. एक नक्कीच आहे की सध्या ज्या काही संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, आपण एकही जम्बो फॅसिलिटीज काढून फेकलेली नाही, सगळ्या जशाच्या तशाच आहेत. आणि त्यामुळे या फॅसिलिटीज CCC असो, DCHC असो किंवा DCH तर आहेच आपली डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, पण मला म्हणायचं की या सगळ्या जिथल्या तिथे आहेत त्या पुन्हा ॲक्टिवली कार्यान्वित करणं, म्हणजे तिथली मनुष्यबळ, तिथं जागा जर म्हणजे तिथे जर आता मनुष्यबळ खूप संख्या कमी झाल्यामुळे आपण बऱ्याच लोकांना आपण रिलीव्ह केलं होतं, पुन्हा गरज पडत असेल तर ते घेणार, आपण इक्विपमेंट्स चालू करणार, ऑक्सिजनच्या प्रमाण परत वाढवणार आणि सगळ्या गोष्टी व्हेंटिलेटर्स वगैरे सुस्थितीत आहेत का नाही सगळं बघणार आणि पुन्हा प्रिपेअर्डनेसच्या दृष्टिकोनातून पूर्ण राज्याची आरोग्य यंत्रणा सजग होणार. ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं कराव्या लागतील. आता आपण संपूर्ण आपला देश आणि महाराष्ट्र हा आता करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि आता लसीकरणाची मोहीम सुरू झालेली आहे. आणि जानेवारी महिन्यापासून भारताने एक लसीकरणासाठी एक चांगल्या प्रकारचा ठोस असा कार्यक्रम समोर आणलेला आहे. साहेब, मी भारत सरकारचं जे फ्रेमवर्क आहे ते फ्रेमवर्क मला खूप विस्तृतपणे मी 3-4 वेळा वाचलं आणि एक अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने टेक्नॉलॉजी बेस आणि संपूर्ण देशाला लागू होईल अशा प्रकारचं, कारण आपला जो देश आहे हा जगातला लसीकरण करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आहे आणि एवढा मोठा लसीकरणाचा कार्यक्रम भारतामध्ये पूर्वी कधीच झालेला नव्हता. परंतु लसीकरणामध्ये आपण लहान मुलांचे लसीकरण वगैरे केले होते, परंतु अशा संपूर्ण जनरल पब्लिकचं लसीकरणाचा हा पहिला वेळ आहे. आणि आधी असं वाटत होतं की हे कधी होईल, काय होईल, ह्याची सिस्टीम कशी असेल, काय असेल. परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने ह्या लसीकरणाला संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण सामोरं गेलेलो आहोत, तर ही जी काही सिस्टीम केंद्र शासनाने लसीकरणाचं फ्रेमवर्क जे रिलीज केलेलं आहे त्या फ्रेमवर्कच्या हिशोबाने ज्या पहिल्या कॅटेगरीज आहेत त्या पहिल्या कॅटेगरीज आपल्या लसीकरणाच्या कुठल्या कुठल्या आहेत, एक अतिशय थोडक्यामध्ये आपण जर त्या कॅटेगरीची माहिती सांगितली तर आम्हाला कोणाकोणाला लस आधी मिळते, कोणाला नंतर मिळते, त्या संदर्भातली माहिती मिळेल. एक आहे की खरोखर हे महाराष्ट्र हे आता आपल्या देशामध्ये 1 वर्षाच्या आत आपण नवीन लस निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकलो, हे एक मोठी उपलब्धी आहे आपल्या वैज्ञानिकांची. त्यामुळे मी वैज्ञानिकांना मनापासून सॅल्यूट करेन की त्यांनी एक महत्त्वाच्या 2 लसी आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून आता 26 जानेवारीला 16 जानेवारीला पहिलं लसीकरणाची सुरुवात झाली, ज्यामध्ये ज्यांनी आपल्याला आपली सगळ्या समाजाची आणि सगळ्या जनतेची रक्षा करायची ते लोक म्हणजे हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स, या 2 समाज घटकांना घेऊन पहिल्यांदा लसीकरण करावं अशा सूचना केंद्र शासनाच्या आल्या आणि त्याचं आपण सुरुवात झपाट्याने केली. त्यानंतर 1 मार्चला 45 ते 60 वर्षामधले कोमॉर्बिड आणि 60 वर्षाच्या वरचे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांचं सुद्धा लसीकरण यामध्ये व्हावं असं अपेक्षा केली आणि त्याची पण सुरुवात त्या ठिकाणी माननीय प्रधानमंत्र्यांनी दिल्लीमधून केली. तर यामध्ये प्रामुख्याने म्हणजे हे सगळे घटक आहेत ते साधारणपणे अंदाजे 1.77 करोड पॉप्युलेशन महाराष्ट्राची त्याच्यामध्ये कव्हर होईल असं ह्या 4 घटकांचं मी जसं सांगितलं की हेल्थ वर्कर्स, त्याच्यानंतर तुमचे फ्रंटलाईन आणि कोमॉर्बिड 45+ आणि 60+. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे 12% आसपास लोकसंख्येच्या लोक ह्याच्यामध्ये कव्हर होतात आणि तेवढ्या लोकांना जर आपण लस दिली तर एक मोठा जो ज्यांना सर्वात आधीचा व्हर्नरेबल ग्रुप आहे, व्हल्नरेबल जो ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये कदाचित ज्यांना जर दुर्दैवाने कोरोना बाधित ते जर झाले तर त्यांना
त्याचा त्रास अधिक होऊ शकतो. म्हणून त्यांना लसीकरण देऊन त्यांना सेक्युअर्ड करायचं, त्यांना सुरक्षित करायचं, हा त्यातला महत्त्वाचा हेतू आहे. आणि म्हणून आपल्याला एकदम सगळ्यांना एका वेळेस न करता प्राधान्यक्रम ठरवलाय आणि हा प्राधान्यक्रम. पण ह्या प्राधान्यक्रमाला जनता सुद्धा सहकार्य करते. आधी असं वाटत होतं की लोक मध्ये हे करतील ते करतील, परंतु जी काही सिस्टीम आहे त्या पद्धतीने महाराष्ट्र आपला सुसंस्कृत राज्य आहे आणि नक्कीच मला वाटतं की सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, नियम पाळणारा आहे. त्यामुळे मला वाटतं की खूप चांगलं सर. नाही ते पण आहे. आणि महाराष्ट्र राज्य असेल किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण अशा पद्धतीने काही केलेलं आहे की अतिशय आपल्यावरती विश्वास, शासनावरती विश्वास असणारी लोक आणि संपूर्ण जनता आपल्या पाठीशी या सगळ्या प्रोग्राममध्ये आहे. म्हणून हा परिणाम आपल्याला दिसतो. साहेब, महाराष्ट्रामध्ये जी लस दिली जाते त्या कोणकोणत्या प्रकारच्या लसी महाराष्ट्रामध्ये सध्या जनतेसाठी उपलब्ध आहेत? महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्येच जर म्हणाल तर 2 पद्धतीच्या लसी आहेत. एक आहे कोविशिल्ड आणि ती साधारणपणे आपल्या इथे सिरम इन्स्टिट्यूटने आणि ऑक्सफर्डच्या संशोधनातून निर्माण झालेली ही लस आहे कोविशिल्ड. आणि दुसरी आहे ती कोवॅक्सिन, जी भारताच्या भारत बायोटेक ही इंडियन कंपनी आहे, भारताची स्वतःच्या शासकीय कंपनी आहे, त्यांनी तयार केलेली ही लस आहे. अजून महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या लस दिल्या जातात. लस घेणाऱ्या माणसाला कुठला असा चॉईस आहे का की ही लस घ्यायची का ती लस घ्यायची? मला वाटतं की लोकांना चॉईस नाही आहे. इफिकसी दोन्हीची चांगली आहे. एकाची कदाचित 71 असेल, एकाची 81 असेल, परंतु असा काही मोठा परिणाम नाही आहे. आणि त्यामुळे जी जशी उपलब्ध केंद्र शासन करून देईल तसं आपण सगळ्या राज्यांना त्याचा पुरवठा करू. कारण आम्ही याच्यासाठी फार प्रॉपर सिस्टम केलेली आहे. सिस्टम म्हणजे काय की राज्यामध्ये वेगवेगळ्या समित्या केलेल्या आहेत, केंद्रामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये समित्या केलेल्या आहेत आणि या सगळ्या समितीच्या माध्यमातून हे लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे मला असं म्हणायचं की सिस्टम इन प्लेस आहे, कोल्ड चेन्स इन प्लेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जवळजवळ मला वाटतं की या लसीकरणासाठी आत्तापर्यंत आपण केंद्राने ज्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत हॉस्पिटल्सला, ती संख्या जर तुम्ही विचारात घेतली तर जवळजवळ 700 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि मोठ्या संख्येने 2500च्या दरम्यान शासकीय आरोग्य संस्था आहेत. ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून ही लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थित राबवला जात आहे. साहेब, मला असं म्हणायचं की जसं आता मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही सगळी जी शहरं आहेत महाराष्ट्रातली, ह्या महाराष्ट्रातल्या शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव तसं पाहायला गेलं तर जास्त आहे. मग महाराष्ट्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त लसी मिळाव्यात याच्यासाठी आम्ही पण स्वतः आमच्याकडनं सुद्धा आम्ही नीती आयोगाबरोबर कॉन्टॅक्ट केलेला आहे. आमच्या पुण्यातल्या PPCRने आम्ही हेल्थ सेक्रेटरीबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केलेले आहेत. आमच्या अशा अपेक्षा आहेत की जर मुंबई, पुण्यासारख्या शहराला आपण जास्त वॅक्सिनेशन जर उपलब्ध करून दिल्या तर प्रायव्हेट एक मोहीम याच्या पाठीमागे लागून आम्ही ते लवकरात लवकर करू शकू. तर वॅक्सिनेशन उपलब्धतेच्या संदर्भामध्ये जर आपण काही सांगू शकलात तर आम्हाला ह्या सगळ्या शहरामध्ये त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल. मी स्वतः स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धनजी जे भारत सरकारचे मंत्री आहेत त्यांना भेटलो. त्यानंतर भारत सरकारच्या स्वास्थ्य सचिव जे आहेत डॉक्टर म्हणजे राजेश भूषण त्यांनाही भेटलो आणि त्यांना महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला दर आठवड्याला 20 लाख लसी मिनिमम मिळायला पाहिजेत आणि साधारण आम्हाला एकंदर जे लस डोसेस लागणार आहेत ते 2.25 कोटी पर्यंतचे डोसेस लागणार आहेत. त्याची जी आम्हाला आता गती अशी वाढवायची की दर रोज 3 लाख तरी आम्ही किमान लसीकरण करणार आहोत. ते आमचं रोजचं टार्गेट आहे आणि त्यामुळं आठवड्याला आम्हाला 20-1 लाख लसी डोसेस लागणार आहेत. आणि मला वाटतं ह्या गतीनं जर केंद्र सरकारने ह्या आपल्याला डोसेस दिले तर येणाऱ्या 3 महिन्याच्या आत, जून महिन्याच्या आत, पावसाळ्याच्या आत आम्ही कुठल्याही परिस्थितीत जे टार्गेट आहे आपलं 1,77,00,000 लोकांचं, साधारण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 12% जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे तेवढ्यांना लसीकरण करून आम्ही त्यांना सुरक्षित करण्याचं काम करू, जेणेकरून मृत्यूदर अक्षरशः शून्यावर यावा. कोणीच मृत्यू कोरोनामुळे होऊच नये, कारण लसीकरणाचं संरक्षण त्यांना निश्चित प्रकारे मिळणं
ही महत्त्वाची गरज आहे. ती जर मिळाली तर मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीत मृत्यू त्यांना शिवू शकणार नाही. महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल लसीकरणाचे केंद्र किती आहेत? म्हणजे गव्हर्नमेंटचे किती आहेत, प्रायव्हेट किती आहेत आणि त्याच्यामध्ये लस एव्हरी डे किती दिली जाते आत्ता? जवळजवळ राज्यामध्ये 2,500 म्हणजे 2,500 हे शासकीय आरोग्य संस्थेमध्ये आपण लसीकरण करतो आहोत आणि आजच्या तारखेला 650 खाजगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरणाला परवानगी आपण मिळवून दिलेली आहे, म्हणजे केंद्र सरकारकडून. आणि जशा जशा परवानग्या हॉस्पिटल्स मागतील तशा तशा आम्ही केंद्र सरकारकडे पाठवून त्यांना परवानगी आम्ही निश्चित प्रकारे मिळवून घेऊ. उद्देश एकच आहे. मी स्वतः स्वास्थ्य मंत्र्यांना एकच विनंती केली की आपण जे 100 बेडेड हॉस्पिटललाच लसीकरणाची आम्ही देणार ते न करता ज्याला शिथिलीकरण आणलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं. आणि आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंत सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये खाजगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण करत आहोत. म्हणून आपला लसीकरणाचा गती वाढेल आणि आपल्याला तेच पाहिजे आहे, तेच हवं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ॲग्रेसिव्ह वॅक्सिनेशन करून लोकांना सुरक्षित करायचं आहे. साहेब, जे काही महाराष्ट्रामध्ये खाजगी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यापैकी बरेच हॉस्पिटलला आपण आत्ता परमिशन दिली असं आपण सांगितलं. पण एक महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून अजून जर जास्त प्रायव्हेट हॉस्पिटल्सला पुढे येण्याचा प्रयत्न झाला तर आपण काही प्रायव्हेट हॉस्पिटलला लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या संदर्भामध्ये काही अपील करू शकतो? बिलकुल. जेवढ्या हॉस्पिटल्सला या कामात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी राज्य शासनाकडे अर्ज करावा आणि राज्य शासन त्याला पॉझिटिव्हली रेकमेंड करेल केंद्राच्या स्वास्थ्य मंत्रालयाकडे. आणि मला विश्वास आहे की राजेश भूषण आणि डॉक्टर हर्षवर्धन दोघंही अत्यंत सक्षम आणि चांगले लोक आहेत काम करणारे आणि पॉझिटिव्हली ते मंजूर करतील असं मला विश्वास आहे. आणि आम्ही सुद्धा त्यांना तेवढ्याच आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये संख्या जास्त आहे, हॉटस्पॉट जास्त आहे, पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे आणि त्यामुळे एकीकडे हे जर जास्त असेल तर सप्लायसुद्धा महाराष्ट्राला जास्त मिळायलाच हवा. आणि त्यामुळे आम्हाला आज या मिनिटाला आम्ही 3 लाख मागतोय रोज, म्हणजे 20 लाख आठवड्याला. तर कदाचित आम्ही आणखीन जास्त जर त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल्सची मागणी मान्य झाली आणि जर अधिक गती जर प्राप्त झाली तर कदाचित 3 लाखापेक्षा रोज आम्हाला जास्त लागतील आणि तीच आमची मनापासूनची इच्छा आहे. मला वाटतं केंद्र शासनाने ही गती म्हणजे सप्लायची जी गती आहे ती कमी करू नये, ती आम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं वाढून मिळाली पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटलला मिनिमम कंडिशन्स काय आहेत? त्यांच्यामध्ये काय बेड असतो? कुठल्याही वॅक्सिनेशन सेंटरसाठी त्या ठिकाणी डॉक्टर्स असावेत, त्या ठिकाणी जागा असावी, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कोल्ड चेन असावी. कोल्ड चेन असावी म्हणजे 2 डिग्री ते 8 डिग्रीपर्यंत ठेवण्यासाठीची व्यवस्था असावी. ही जर असेल आणि AEFI म्हणजे आपण ज्याला म्हणतो ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन, म्हणजे इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन झाल्यानंतरची जी जर काही छोटी मोठी परिस्थिती जर निर्माण झाली, काहींना किरकोळ त्रासही होतो, काहींना गंभीर स्वरूपाचाही होऊ शकतो, होत नाही पण होऊ शकतो. तर जर झाला कदाचित तर त्यासाठीची व्यवस्था असावी. म्हणून त्या ठिकाणी अशी ज्यांच्या हॉस्पिटल्समध्ये व्यवस्था आहे त्या ठिकाणी परवानगी द्यायला अडचण. म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त हॉस्पिटल्स ही परवानगी मागू शकतात. बिलकुल. की ज्याच्यामुळे आपल्याला जास्त स्पीड वाढवता येऊ शकेल. साहेब, जसं आता आपण सांगतो की लसीकरण आपल्या सगळ्या शासकीय रुग्णालयामधनं विनामूल्य केलं जातं आणि खाजगी दवाखान्यांच्यामध्ये त्याला 250 रुपयाची कॉस्ट लागते. काही लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे की 250 रुपयाची लस ही वेगळी आहे, जी फ्री मिळते ती वेगळी आहे, किंवा ह्या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, की या संदर्भात थोडंसं लोकांच्यामध्ये गैरसमज आहेत. तर एकदा आरोग्यमंत्री म्हणून आपण 250 रुपयाची लस असो किंवा ही लस असो याच्या संदर्भातला नेमका फरक काय आहे की नाही या संदर्भातली माहिती आपण जनतेला द्यावी. एक आहे की 2,500 शासकीय जे आरोग्य संस्था आहेत आमच्या, त्या ठिकाणी जे लसीकरणाला जातील त्यांना मोफत त्या ठिकाणी लस दिली जाईल. परंतु खाजगीमध्ये मात्र 250 रुपये घेण्याची मुभा केंद्र शासनाने दिलेली आहे, ज्यामध्ये 150 रुपये लसीची किंमत आहे आणि 100 रुपये त्यांची सर्व्हिस चार्ज म्हणून ते घेऊ शकतात असं त्यांना अनुमती शासनाने दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लसी दोन्हीकडेही त्याच दिल्या जातात, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, खाजगीमध्ये सुद्धा
आणि सरकारी दवाखान्यांमध्ये सुद्धा. त्यामुळे लसीच्या क्वालिटीमध्ये आणि लसीच्या कंपन्यांमध्ये कुठलाही वेगळेपणा नाही. फक्त खाजगीमध्ये चार्ज करण्याचा अधिकार दिलेला आहे, कारण त्यांना शेवटी कॉस्ट येतो आणि गव्हर्नमेंटमध्ये मात्र सगळं फ्री आहे. आणि त्यामुळे अफोर्डेबल ग्रुप जो असेल, गरीब घटक असेल, ज्यांना म्हणजे किंवा ज्यांना सहज पद्धतीनं अफोर्ड करता येण्यासारखं असेल त्यांनी खाजगीत जावं, आणि ज्यांना नसेल त्यांनी सरकारी दवाखान्यात जावं. जे गरीब घटक आहेत त्यांनी सरकारी दवाखान्यात जावं, किंवा ज्यांना 250 रुपये भरणं थोडं अवघड असेल त्यांनी जरूर सरकारी दवाखान्यात जावं. परंतु या सगळ्या बाबींमध्ये फरक कुठलाच नाही, एवढंच मला या निमित्ताने. बरोबर आहे, आपण जे म्हटलं ते बरोबर आहे. आधी काही लोकांच्या मध्ये जेव्हा आम्ही चर्चा करायला लागलो, नाही मला सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन लसीकरण नाही करायचं, मला प्रायव्हेटमध्ये करायचं, मला इकडे करायचं तिकडे करायचं. मी जेव्हा सुरुवातीला लसीकरण करताना ससूनमध्ये गेलो आणि मी ससूनमध्ये लसीकरण केलं. ससूनमध्ये लसीकरण केलं तर मला त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मला उलट जास्त बरं वाटलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता समजा पुणे शहर, पुणे, मुंबई, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड ह्या शहरामध्ये जितके शासकीय लसीकरण केंद्र आहेत तिथे स्वागत कक्षचं काम करतो आहोत. म्हणजे स्वागत कक्षचं काम करताना मला माहिती आहे की शासकीय रुग्णालयामध्ये प्रायव्हेट रुग्णालय इतकंच किंवा त्यांच्यापेक्षा किंचित जास्त चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, ह्याचा मी साक्षीदार आहे. उलट पुण्यामध्ये 4 दिवसापूर्वी एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्राने शासकीय दवाखान्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली जाते ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट हॉस्पिटल. कोल्ड चेन्स असतात, सगळं असतं, त्यामुळे तिथे खूप चांगलं आहे. नाही लोकांची सोय म्हणजे आतमधलं तर आहेच. लसीकरणाचा अनुभव मुथासाहेब फार मोठ्या पद्धतीनं शासकीय रुग्णालयाला आहे. अनेक लसीकरण केलेले, त्यामुळे लसीकरणाचा अनुभव शासकीय रुग्णालयाचा हात कोणीच पकडू शकत नाही. तेही आहे आणि लोकांना काय वाटतं तिथे खूप गर्दी असेल, खूप थांबावं लागेल, परंतु अशा प्रकारची मॅनेजमेंट आहे की तिथं काहीही, कारण ॲपमधनं ते पूर्ण गेलेलं असल्यामुळे तसं काही सिस्टीमच्या बाहेर जात नाही, त्याच्यामुळे लोकांना त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे साहेब की आता आपण जवळजवळ मार्च महिना संपत आलेला आहे आणि पावसाळा आता सुरू होईल आणि पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी लसीकरणाचा कार्यक्रम संपला पाहिजे असं जनरल लोकांना वाटतं. आणि दुसरा मुद्दा असा की 15 जूनला शाळा सुरू होतात. एकदा शाळेचं ऑलरेडी 1.5 वर्ष मुलांचं गेलेलं आहे, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला हा टार्गेट ग्रुपच्या ज्या राहिलेल्या सगळ्या लसी आहेत, ह्या लसी पावसाळ्याच्या आधी महाराष्ट्रातल्या पूर्णपणे ह्या टार्गेटेड ग्रुपच्या संपू शकतील असं आपल्याला वाटतं? 100% संपवल्याच जातील. पावसाळ्याच्या अगोदर त्या संपवल्या जातील आणि त्यासाठीच आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं गती वाढवतोय. खाजगी हॉस्पिटल्सला सुद्धा यात इन्व्हॉल्व करतोय आणि अगदी आमच्या तर प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत तर आम्ही लसीकरणाचे सेंटर्स केलेलेच आहेत सरकारच्या सगळ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात. परंतु आता आणखीन खाली जाऊन 4 गावांचं असलेलं जे सबसेंटर असतं, ज्याला उपकेंद्र म्हणतो आपण, तिथे सुद्धा ज्या ठिकाणी जर कोल्ड चेन उपलब्ध होऊ शकेल किंवा करता येईल किंवा आपण कॅरी करून सुद्धा PSC मधून आपण जर एक किट कॅरी करून जर का लसीकरणाचं किट कॅरी करून उपकेंद्रात जाता येऊ शकत असेल आणि उपकेंद्रामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीनं 100-150 जेवढे काही लोक आहेत त्यांना लसीकरण करता येऊ शकत असेल तर त्या दृष्टीनं सुद्धा आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा अगदी उपकेंद्रापर्यंत लसीकरण करण्याची आमची मानस आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की पावसाळ्याच्या अगोदर 1,77,00,000 म्हणजे 12% ऑफ पॉप्युलेशन व्हलनरेबल जो काही ग्रुप आहे त्याला पूर्ण सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. व्हेरी गुड, थँक्यू साहेब. आपण आत्ता इतक्या चांगल्या पद्धतीने लसीकरणाचं केंद्र सरकारचं धोरण, त्यांचं फ्रेमवर्क, त्याच्यानंतर लसीकरणाची सुरुवात आणि त्याच्यानंतर आधी हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, नंतर 60 वर्षाच्या पुढील वयस्कर लोक आणि 45च्या पुढचे कोमॉर्बिड लोक, ह्या सर्वांचं आपण महाराष्ट्राच्या
12% लोकसंख्येचं लसीकरण करण्याच्या संदर्भातली जी मोहीम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि त्यातला जो एक मोठा पार्ट संपलेला आहे आणि राहिलेला पार्ट आपल्याला पावसाळ्याच्या पूर्वी संपवण्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती दिलेली आहे. आपण महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि शासकीय लसीकरण केंद्र आणि नवीन खाजगी रुग्णालयांना जर लसीकरणाची परवानगी पाहिजे असेल तर ती मिळविण्याच्यासाठीच्या संदर्भातल्या सर्व माहिती ह्या आपण सर्व दिल्या आणि पावसाळ्याच्या आधी हे सर्व लसीकरण महाराष्ट्रातलं पूर्ण करण्याच्या संदर्भातली जी माहिती आपण जनतेला दिली, खरोखरच साहेब ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र जर पावसाळ्याच्या आधी ही व्हर्नरेबल ग्रुप जर डील केला तर संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू होईल आणि महाराष्ट्राचा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल. साहेब, आपण या सत्रामध्ये आमच्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार.